वेफर्स किंवा बटाट्याचा किस काळा पडू नये यासाठी 7 महत्त्वाच्या टिप्स। पहिली टिप, बटाटे योग्य निवडा। वेफर्ससाठी शक्यतो इंदोरी बटाटे वापरा। यात स्टार्च कमी असल्यामुळे वेफर्स पांढरे आणि कुरकुरीत होतात। दुसरी टिप, किसलेले वेफर्स लगेच पाण्यात टाका। तिसरी टिप, पाण्यात थोडी तुरटी घाला। तुरटीमुळे वेफरचा रंग पांढरा राहतो आणि ते काळे पडत नाहीत। चौथी टिप, वेफर्स हे मिठाच्या पाण्यात 5 मिनिटं उकळले की त्याचा रंग आणि चव दोन्हीही छान राहतात। टिप नंबर 5, बोरवेलचे किंवा बोरिंगचे पाणी टाळा। शक्य असेल तर फिल्टरचे किंवा कॉर्पोरेशनचे पाणी वापरा। बोरवेलच्या पाण्यातील खनिजांमुळे वेफर्स काळे पडू शकतात। टिप नंबर 6, वेफर्स एकावर एक न ठेवता पसरून कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळवा। आणि 7वी शेवटची टिप म्हणजे वेफर्स उन्हात पूर्ण सुकल्यानंतरच हवाबंद डब्यात ठेवा, त्यामुळे ते वर्षभर टिकतात। सगळ्यात आधी मी इथे 3 किलो मोठ्या साईजचे इंदोरी बटाटे वेफरसाठी घेतलेले आहेत। इंदोरी बटाटा कसा ओळखावा तर त्याची साल खूप पातळ असते, नखाने खरडवली तरी ती निघते। हातात घेतल्यावरती हा बटाटा जड आणि घट्ट वाटतो। माझ्याकडे सुद्धा बोरवेलचे पाणी आहे आणि मी वेफर्स धुताना बोरवेलच्याच पाण्याचा वापर केलेला आहे। दुसऱ्या दिवशी मात्र वेफर्स उकळताना तेवढं कॉर्पोरेशनचं पाणी घेऊन एकदा धुतले आणि मग कॉर्पोरेशनच्याच पाण्यात तेवढे वेफर्स उकडून घेतलेले आहेत। आता बटाटे सोलून पाण्यात ठेवले आणि व्हिडिओमध्ये बघू शकता अशी किसणी घेतलेली आहे की ज्याच्या एका बाजूला तुम्ही प्लेन वेफर्स करू शकता तर दुसऱ्या बाजूला डिझाईनचे वेफर्स करू शकता। आता मी 3 किलोचे सगळे डिझाईनचे वेफर्स करून घेणार आहे। पण सगळ्यात आधी मी एक परात घेतली आणि त्यात पाणी घेतलं, कारण वेफर्स करताना ते काळे पडू नयेत म्हणून। एक बटाट्याचे वेफर्स किसून झाल्यावर दुसऱ्या पाण्यात शिफ्ट केले, म्हणजे परातीत वेफर्सची गर्दी होऊ नये म्हणून। डिझाईनचे वेफर्स करताना 2 प्रकारे डिझाईन करता येते। एकदा बटाटा उभा किसायचा, मग लगेच आडवा किसायचा। असे केल्यामुळे चौकोनी आकाराची डिझाईन तयार होते, पण त्याला खूप मेहनत लागते, म्हणून मी सगळे वेफर्स उभेच किसून घेतलेले आहेत। आणि बघू शकता बोरवेलचेच आहे, पण पहिल्याच पाण्यामध्ये स्टार्च अजिबात दिसत नाही, म्हणून इंदोरी बटाटेच घ्यायचे असतात। आता हे सगळे वेफर्स मी 3दा पाण्याने धुवून घेतलेत, पण बघू शकता काही वेफर्स पांढरे आहेत तर काही पिवळे आहेत, पण तळल्यावर मात्र सगळे पांढरे होतात। आता एक तुरटीचा खडा घेऊन खलबत्त्यात कुटून त्याची पावडर केली आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। मग एका टपात पाणी घेऊन सगळी तुरटीची पावडर त्यात घालून हाताने छान मिक्स करून किसलेले सगळे वेफर्स त्यात घालून पूर्ण वेफर्स पाण्यात बुडतील याची काळजी घेतली। बघू शकता आता या वेफर्सवर मी परात उपडी करून ठेवली। दुसऱ्या दिवशी बघा वेफर्स कुठेही काळे पडलेले नाहीत। आता परातीत कॉर्पोरेशनचं पाणी घेतलं आणि त्यात थोडे वेफर्स घालून धुतले आणि दुसरीकडे 1 लिटर पाणी उकळायला ठेवलं होतं। पाण्याला उकळी आल्यावर त्यात चिमूटभर पुन्हा तुरटी पावडर घातली आणि 1.5 चमचा मीठ घालून झाऱ्याने चांगले ढवळलं। मग त्यात थोडे वेफर्स घालून चांगलं उकळलं 5 ते 6 मिनिटं, कारण हे वेफर्स थोडे जाड असतात। आता यांना 60% शिजून घेतले। बघू शकता वेफर्सचा कलर चेंज झालेला आहे आणि हाताने तोडलं तर इझिली तुटत आहेत। आता हे सगळे वेफर्स एका घमेल्यामध्ये काढून घेतले आणि दुसरी बॅच घातली उकळायला आणि उकळलेले वेफर्स पॉलिथिन पेपरवर एक सेपरेट करून सुकायला घातले आणि बाकीचे वेफरसुद्धा मी सेम पाण्यामध्ये फक्त थोडं अर्धा चमचा मीठ घालून चव आधी खाऊन बघितली आणि मगच थोडं मीठ ॲड करून उकडून घेतलेले आहेत। एक दिवस मी हे वेफर्स घरामध्ये सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात 1 दिवसासाठी पूर्णपणे वाळवून घेतलेत। वेफर्स फ्राय केल्यानंतर बघू शकता। बरं, उद्या मी दुसऱ्या प्रकारचे वेफरचा व्हिडिओ अपलोड करेल, पण त्यात एवढी प्रस्तावना नाही सांगणार। कुणाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता।